ابوكم يعني سيدكم كل يوم عامل قلق اي حب عليها مني محترم من سن سن. राम राम मंडळी. राम राम. तर आम्ही आता एअरपोर्ट मधून निघालोय, बस मध्ये बसलोय, फ्रेशन अप वगैरे झालं, रेडी झालोय. चेंज तर वगैरे करून हा आता साईट सीइंग साठी निघतो. त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसाची सुरुवात ज्यूसनी करतोय, चहाच्या ऐवजी. हा चलो टेस्ट करायचं. नाही, ओके ओके. माझा ऑरेंज चांगलं टेस्ट करून बघा. मँगो इज नॉट दॅट. मला आवडतं ऑरेंज. गोड नाहीये. चलो ठीक है. ऑरेंज फ्रूट ड्रिंक. समथिंग फ्रॉम दुबई. हा एअरपोर्टचा बाहेरचा व्ह्यू आहे आणि हे जे डोम शेपचं दिसतंय कन्स्ट्रक्शन, तिथे आमचे सर्व इमिग्रेशन प्रोसेस वगैरे ते सर्व झालंय. आता ऑन दी वे जर्नीमध्ये जे काही दिसेल ते आम्ही कॅप्चर करण्याचा ट्राय करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू. सो स्टे कनेक्टेड विथ अस. सो गाईज, आम्ही सध्या शारजाला आहोत. आमची जर्नी सुरू झाली आहे शारजा टू दुबई. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त दिसतंय हे. रोड्स वगैरे बघा किती क्लीन आहेत आणि क्लीन सिटी आहे ही एकदम. खूप भारी वाटतंय. आणि हे सिटी सेंटर वॉच आहे, काहीतरी नाव पण आहे त्याच्यावरती, ओमेगा समथिंग. किती मस्त युनिक बनवलंय ना ते स्ट्रक्चर. इथे आलो तेव्हापासून सर्व डिफरंट अँड युनिकच काहीतरी कन्स्ट्रक्शन दिसते. भारी वाटते हे. दुबई इज नोन फॉर इट्स रिअल इस्टेट ना. येस. ऍक्च्युली शारजा आहे, बट ठीक आहे, फुल UAE इज द सेम. तर आम्ही एअरपोर्ट वरून डिरेक्टली इकडे आलोय. खूप भूक लागली आहे. ब्रेकफास्ट साठी. हा, तर लगेच ब्रेकफास्ट करतो, मग बोलूयात. इंडियन फूड इन दुबई. पावभाजी, उत्तप्पा, इडली. तू टेस्ट कशी आहे? मस्त. मस्त स्पंजी आहे ना. सो ब्रेकफास्ट झालाय, मस्त पोट भरला. आम्ही दुबई मध्ये येऊन साऊथ इंडियन डिशेस खाल्ले. सो पण टेस्टी होतं. आता इथून आहे फ्रेम, दुबई फ्रेम ना. दुबई फ्रेम. हा, दुबई दुबई फ्रेम फ्रेम. चाललो आता. येस. आपली बस दाखवली का त्यांना? वेट. ही आमची बस आहे. आमची ही 5 दिवसाची टूरची साथी असं म्हणायला हरकत नाही. येस. सो इकडे तुम्ही बघू शकता, आम्ही दुबई फ्रेमच्या जवळ पोहोचलो आहोत. आणि एक नंबर दिसते यार. Yes. किती मोठी आहे ही. जे काय स्ट्रक्चर बनवलंय त्यांनी, सही. बघूयात आता आतमध्ये जाऊन आहे. हा, तर आम्ही आता पोहोचलोय दुबई फ्रेमच्या इथे. तुम्हाला दिसेलच बॅकग्राऊंड मध्ये. जबरदस्त आहे. हो, खूप जास्त आहे. टोचते लिटरली. असं वाटतंय की उन्हाळा चालू आहे आपल्या इकडचा. हा, तर तिकीट काउंटरच्या इकडे जातोय. सो आम्ही गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि जसं जसं आम्ही जवळ जातोय तसं तसं दुबई फ्रेम असं खूप मोठं मोठं दिसतंय. ही आपल्याला एक फ्रेम दिसतेय, पण इकडे आपल्याला वर जाता येतं आणि हे पूर्ण जे आहे हे आपल्याला एक्सप्लोर करता येतं. हा, तो मधात एक ब्रिज बनलेला आहे. सो फायनली आम्ही आता दुबईच्या फ्रेम मध्ये एंट्री घेतोय. एक्झॅक्टली. हा, आणि हे सर्व गोल्ड गोल्ड काय दिसतंय म्हणजे सगळीकडे गोल्डच दिसतं का? अरे दुबई मध्ये तेच आहे. नाही नाही, असं नाहीये ते. ऍक्च्युली थोडस असं गोल्ड पॉलिश दिलंय असं वाटतंय मला. ओके. सो इकडे तुम्ही बघू शकता, आर्टिफिशियली हे सगळे झाडं आणि फुलं सगळे इम्प्लांट केलेले आहेत. ते पण डेझर्ट मध्ये. येस. आणि आम्ही आता एक्झॅक्टली दुबई फ्रेमच्या खाली उभो आहोत आणि हा असा व्ह्यू दिसतो खालून. खतरनाक. एक नंबर सही वाटते यार हे.
एकदम म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे. सो फायनली आम्ही आतमध्ये एंट्री घेतली आहे. एवढ्या वेळेचं तुम्हाला सगळं बाहेरून दाखवत होतो. आता हे पूर्ण इंटिरियर हे हलतंय कंटिन्युअसली. म्हणजे टेक्नॉलॉजी त्यांनी काय जबरदस्त बनवलं यार. इकडे खाली फ्लोअरवरती लाईट ब्लिंक होत आहेत, ब्लू लाईट्स ब्लिंक होत आहेत बघा. हे बघ खाली बघ काय आहे. आता आम्ही बायले वर जातोय दुबई फ्रेमच्या एक्झॅक्ट वरच्या ब्रिज वरती. 124th floor. That's a giant lab in the museum. So from here you will see history of Dubai. In the end of the museum you find the lift to go up. फायनली We enter. तरी झालेली आहे. असं म्हणजे की ही न्यू दुबई फ्रेमच्या पहिल्या एंट्रीमध्ये आम्हाला हे असं सगळं दिसतंय. माझ्या मते हे जुनं दुबईमध्ये काय काय होतं हे सगळं आहे. काय काम करायचं. पहिला पण माळा नाही, समजा पहिलाच माळा आहे हा. टॉप आणि साईडला त्यांनी सी थ्रू ग्लास दिलाय. म्हणजे आपण आता हे बघू शकतो, आम्ही वर चाललोय. किती मस्त वाटतंय हे. आणि किती फास्ट जाते यार ही. एकदम पटापट एक एक फ्लोअर क्लिअर करते. समजत पण नाहीये. ते ड्रॅगन गार्डन आहे ना. लहान मुलांचं आलो 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 आलो. आम्ही 48th फ्लोअरवर आलेलो आहे. This is 48th floor. 150 feet height आहे. आणि हा ब्रिज दाखवतो. ऑलमोस्ट इथून काही दिसत नाही. जेव्हा आपण त्यावर चालायला लागतो तर ऑलमोस्ट वरून काहीच दिसत नाही. म्हणजे हा ओपेक ग्लास जो आहे हा. हा ओपेक ग्लास आहे. त्याच्यावर जेव्हा तुम्ही पाय ठेवणार तेव्हा तुम्हाला खालचं सर्व दिसेल. हा येस. सो हे हा आम्ही 48th फ्लोअर वरती आहे. जवळपास 150 फूट वरती आहे. आणि हा व्ह्यू आहे खालचा. आणि स्विमिंग टँक तुम्हाला दिसू शकता. असेल तुम्हाला एंट्रीला आम्ही स्टार्टिंगला दाखवलं तेच खाली तुम्हाला आता दिसतंय. आणि एवढ्या वरून हे असं आहे. खूप सुंदर असा हा नजारा आहे. सही आहे. हे वरती लागलेले रेनबो राईड्स वगैरे पण खूप छान दिसत होते. आणि हे दुबईचे किंग जे आहेत त्यांचे फोटोज लावले. आणि हे जवळून दाखवा ना त्यांना बाहेर. हो राईट ना. तर हे ओल्ड न्यू दुबई. अँड दिस सांगितलं इट ते. इज ओल्ड ना. हा इकडे लेफ्ट साईडला ओल्ड दुबई आणि राईट साईडला न्यू दुबई. आता तुम्हाला मागे दाखवली ती राईट साईड होती ती न्यू दुबई. अँड दिस इज व्हॉट इज ओल्ड दुबई. डिफरन्स बघू शकता. बट रोड वगैरे तर एकदम आता थोडंसं तुम्हाला वाटेल की कोणत्या तरी गेममध्ये खालच्या गाड्या चालल्या आहेत. आणि मग सर्व धावतायत. खूप सुंदर आहे यार. Send video to start. Sleep at all. आता आम्ही इकडे 2050 समथिंग म्हणजे फ्युचरचा दुबई दाखवणार आहेत ते इकडे या व्हिडिओमध्ये. तो शो आहे आता. त्याच्यासाठी आम्ही थांबलो आता इकडे. 2 मिनिटांनी पुन्हा नवीन थोडासा दाखवलं प्रिव्ह्यू.
हा व्हिडिओ चालू झालाय फ्युचर दुबईचा. फ्लाइंग व्हेकल्स. सो बेसिकली आपण हे सगळं बघतोय हे ॲनिमेशनच आहे, बट त्यांचा क्लेम आहे की 2050 आम्ही हे दुबई असं सगळं करू. म्हणजे आपण जे मूवीजमध्ये वगैरे बघतो एक्झॅक्टली तसंच वाटतंय, बट खूप छान आहे. अगेन हे हेल्थकेअर सेक्टरमध्ये त्यांनी अशी डेव्हलपमेंट करायची ठरवलेली आहे की काय लिगामेंट टेअर आहे, फ्रॅक्चर आहे, ते सगळं डिटेक्ट करून बघा कसं धावायला लागलं. मस्तच एकदम ॲडव्हान्स इन हेल्थकेअर. तर दुबई फ्रेममधून आता आम्ही बाहेर पडत आहोत. छान वाटलं बघून. व्हिडिओ सुद्धा फ्युचर दुबई. फ्युचर दुबई 48 फ्लोर ओल्ड दुबई, न्यू दुबई, सगळ्या गोष्टी छान होत्या. बॅकग्राऊंड मध्ये दिसेलच. ही अख्खी फ्रेम आहे जी आम्ही घेऊ शकत नाहीये. तर आता आमच्यापेक्षा भरपूर मोठी आहे. आम्हाला म्हणतात चला चला, आमचं पूर्ण फिरून झालेलं आहे. सो गाईज आमचा फर्स्ट स्पॉट कव्हर झालेला आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन कडे वळूयात. तुम्ही रोड साईडला सर्वकडे पाम ट्रीज दिसत आहेत मला. यांची आयडेंटिटी त्यांनी सर्व ठिकाणी अशी लावून ठेवली आहे. तर आता ऑलमोस्ट 2 वाजत आलेले आहे. आम्ही आता लंच करायला रेस्टॉरंट जातोय. कसं ते लिंबू? तर दुबई फ्रेम बघून आम्ही आलो होतो इकडे जेवायला हॉटेलला. जेवण वगैरे झालंय. आता जाम झोप येते. ऍक्च्युली कालपासूनचा प्रवास चालू आहे, थकलोय, सगळ्यांचे चेहरेच. मग आता इथून हॉटेलचं चेक इन करू. थोड्या वेळ रेस्ट करून मग संध्याकाळचा दुसरा प्लॅन आहे. तुम्हाला तो दाखवतो आम्ही. सध्या तरी आता आरामाची गरज आहे. सो आता हॉटेल चेक इन करून आराम. भेटूयात संध्याकाळी. तर आम्ही आता हॉटेलवर पोहोचलोय. येस, हॉटेल चेकिंग. आता रूम मध्ये जस्ट सामान ठेवलं आणि तुम्हाला रूम टूर दाखवतोय. चॉकलेट्स नाही चार्जेबल आहेत. हे बघ, दुबई चॉकलेट. जार तिथे त्यांची रेट लिस्ट पण दिलेली आहे बाबा. पर पीस चॉकलेट इज 6 dirhams. ठीक आहे. खाली छोटा फ्रीज पण आहे. फ्रीज. What is this? Mild beverage, non-alcoholic. Okay. So everything is non-alcoholic here. असं पण आम्ही अल्कोहोल कन्झ्युम करत नाही. हा, इकडे कॉफी आहे जे आपल्यासाठी आहे. लगेच सेक्शन. बस. येस. आणि हे ओपन करून दाखवा ना कर्टन्स. स्पेशियस आहे यार तसं. अरे रेसिडेन्शियल झोन आहे. बस. वॉशरूम एरिया. मस्त बाथटब आहे.
सो गाईज आफ्टर अ स्मॉल नॅप आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत आणि कुठे जातोय ऍक्च्युली ते थोड्या वेळात तुम्हाला कळेलच, बट त्याआधी आम्हाला ऑन दी वे हे फ्युचर म्युझियम म्हणून लागलेलं आहे. सो याची स्टोरी काय तुम्हाला, म्हणजे तुम्ही मगाशी रीड केली ना, काय बोलली? हा, हे ऍक्च्युली ह्याच्यावरती अरेबिकनी लिहिलेलं आहे आणि ती म्हणजे पोएट्री लिहिलेली आहे. त्यांच्या म्हणजे एक शेख मोहम्मद बिन रशीद अल मुखद्दुम असं त्यांचं नाव आहे. ओके, हे नव्हतं माहिती मला. आणि हे समोर तुम्ही बघू शकता एक छान असा हा बुर्ज खलिफाचा टॉवर आहे. नाईट व्ह्यू. हा, सो मस्त दिसतंय. नाईट लाईफ सही आहे इथली, सेम ॲज मुंबई. जसं मुंबई कधी झोपत नाही तसंच दुबईचं पण आहे, नाईट मध्ये सही दिसते. येस. राम राम मंडळी. राम राम. तर राम राम झालंय ऑलरेडी गाडी. दुपारची आमची झोप झाली थोडीशी. दुपारची झोप घेऊन आम्ही निघालो, म्हणून मी परत एकदा राम राम केलं तुम्हाला. तर आम्ही आता आलोय सध्या आता मरीना. हा, बघू शकता तुम्ही साईडने इकडे पूर्ण सगळे आता याची राईड घ्यायची आम्हाला एक. हा, आणि इथेच डिनर आहे आज आमचा, म्हणजे क्रूज डिनर. क्रूज डिनर. हा, तर चलो जल्दी जल्दी आणि तुम्हाला पण दाखवतो काय ते. काही अजून आमच्या बरोबर बाकीचे पण देशातले लोक आहेत. हा, आत्ताच आम्ही फ्रँक म्हणून कोणतरी मला भेटलं, घानामधून आहे तो. हा, असे भरपूर लोक आहेत इकडे. आणि इंडियासाठी बापरे खूप रिस्पेक्ट आहे खूप त्यांच्याकडे. रिस्पेक्ट आहे. जसं मी सांगितलं, त्याने सांगितलं घाना, मी म्हटलं, मी मला इंट्रोड्यूस केला आणि त्यांना सांगितलं आय एम फ्रॉम इंडिया. त्यांनी लगेच नमस्कार करून असं केलं. सो प्राऊड ऑफ टू बी इन इंडियन. आणि खरंच जय हिंद. आता आम्ही कडे जायला निघालोय, म्हणजे क्रूज कडे. आणि तिथे आतमध्ये त्यांचा पारंपरिक डान्स वगैरे जे काही आहे ते पण ते दाखवणार आहेत. हे बहुतेक खाडी आहे ना, एका खाडीवर ग्रीस. खाडी आहे. इकडे एकदम प्लेझंट वाटतंय आणि इकडचं वातावरण वगैरे खूप छान आहे. असं गार वारं सुटलंय आणि टीम लाईट आणि सॉन्ग भारी वाटते. येस. इथे आला नंबर्स आहेत कौस्तुभ. रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टींना लागतं. रजिस्ट्रेशन शिवाय कसं चालेल? आपल्याला कोणती बोट हरवली पाण्यात सो आम्ही आता आमच्या क्रूजवर आलेलो आहोत आणि इकडे आम्हाला वेलकम ड्रिंक वगैरे सर्व केलं आहे आणि वाईब्स खूप छान येत आहेत. असं फर्स्ट टाइम मी क्रूजवरती आलेलो आहे. खूप भारी वाटतंय. स्टार्टर्स वगैरे लागलेले आहेत. मेन कोर्स मे बी अजून स्टार्ट नाही झालंय. सलाड आहे, फ्रेंच फ्राईज आहे. टाइप्स ऑफ सलाड आहे. माझ्यामध्ये पास्ता वाटतंय मला. हा, मॅकरोनी. हे पुदिनाचं समथिंग. ग्रेप्स, ब्लॅक ग्रेप्स. डेझर्ट. लाईटच नाही आहे. लाईट कमी आहे, पण आता आम्ही निघालोय. डिनर सुद्धा चालू केले त्यांनी. टेबल बफे आहे. तेच लाईक मोठे बिल्डिंग्स आहेत. बघा इकडे बिल्डिंग्स. त्याच्या मधातून आम्ही जात आहे. ते खूप सही फील येते इथं मला. खूप वेगळा वाटतंय असं. तर क्रूज सुरू झालेली आहे. आणि
हा असा नजारा आहे. हे बघा, हे असे मोठे मोठे building. आणि हे याच छोटे छोटे याच आहेत. याच्यावर सुद्धा एक वेगळा अनुभव असतो. पर्सनल आहेत ते. पर्सनल असतात, फॅमिली टू फॅमिली असतात, पर फॅमिली ते घेतात. पण ते एक्सपेन्सिव्ह आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. इंडियामध्येच एक्सपेन्सिव्ह आहे. सो दिस इज दुबई. दिस इज समथिंग बिगर वन. इकडे दाखव, इकडे दाखव. दिस इज समथिंग बिगर वन. इकडे ही पण एक याचच आहे, पण याच्यावरती पार्टी वगैरे मोस्टली जे फॉरेनर्स आहेत, लाईक श्रीमंत फॉरेनर्स म्हणू शकतो आपण, ते लोक ही अशी हायर करतात आणि एन्जॉय करतात. So आमचा हा असा एक माझ्या मते असा हा गोल चक्कर होईल असा आता. इकडनं ती चालली आहे तशीच. आणि ही पूर्ण मधात बिल्डिंग आहेत आणि याच्या आजूबाजूला पूर्ण असं हे पाणी आहे. सो वी हॅव ऑल्सो स्टार्टेड नाव. पास्ता, फ्राईज, नूडल्स, मॅक्रोनी आणि ब्राउनीज. हा तोच फेमस व्हील आहे ना, जायंट व्हील. आपण मोस्ट ऑफ द रील्स मध्ये बघतो, अदरवाईज मूवी सीन मध्ये वगैरे. येस येस. लाइटिंग वगैरे बघ किती छान केली आहे त्याच्यावरती. स्पाइक्स, सायकलच्या हा स्पाइक्स हा, सारख्या आणि करेक्ट करेक्ट, त्याच्यावरती तसंच पण वाटतंय हा. ते बघ. आता मनावर घेतलंय डान्स करायचा. सो समीक्षा, कम ऑन, यू कॅन डू इट. هالجميل تحت ايدكم ابوكم يعني سيدكم كل يوم اي حب عليها مني ترى من صغر سني. सो इकडे हा लाईट शो नेहमी असतो. ऍक्च्युली हा ड्रोननी हा शो केला जातो. आणि थोड्या वेळाने यांचे शेप चेंज होऊन जातात. कधी आता हे दाखवत आहे डिझाईन, मग कधी आता तुम्हाला बटरफ्लाय दिसेल, कधी फ्लावर दिसेल, एनिथिंग. पण ते बघायला इतकं सुंदर दिसतंय ना की ते आकाशात असं काहीतरी करू शकता. येस, हे बघा, खूप भारी वाटतं. याला हँडल करणारं कोणी असेल ना, हा असेल ना, म्हणजे टीम वगैरे असेल. हे एका पर्सनचं काम नाहीये. एवढं नाही माहिती, बट आपण मजा घेऊयात तशी. सो दिस वॉज अवर डे. क्रूज वरून आता आम्ही खाली आलोय, बॅक टू लँड. डिनर झालं. डिनर मध्ये मोस्टली अरेबिक फूड जास्त होतं. थोडंफार आम्ही ते पण कव्हर केलं, ते दाखवा मी तुम्हाला. अरेबिक नाही आवडलं, टू बी फ्रँक. आपलं नेहमीचं जेवण असतं याचं, किंवा जे आपण नेहमी खातो ते छान लागतं. ओके, चलो बाय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.